हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे पोहे व हिरव्या ताज्या वाटाण्यांचा वापर करून टिक्की बनवत आहे। तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर ही मस्तवाली टिक्की बनवण्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेली आहे। या चाळणीमध्ये 1 कप पोहे, जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो, ते पोहे चाळून स्वच्छ धुवून बाजूला ठेवून देते। पोहे बाजूला ठेवलेत। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, छोटं भांडं वापरलंय। त्यामध्ये 1 चमचा अख्खे धने थोडेसे क्रश करून घेतलेत। तुम्ही खलबत्त्यात देखील कुटून घेऊ शकता। हे धने एका वाटीमध्ये काढलेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रकाचे तुकडे आणि 7-8 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेत आहे। ही केलेली मिरचीची पेस्ट एका वाटीमध्ये काढले आणि या मिक्सरच्या भांड्यामध्येच 1 कप शिजवलेले हिरवे ताजे वाटाणे जाडसर वाटून घेते। मिक्सरच्या भांड्याऐवजी तुम्ही स्मॅशरने देखील हे वाटाणे स्मॅश करून घेऊ शकता। जर तुमच्याकडे शिजवलेले वाटाणे नसतील तर तुम्ही फ्रोझन वाटाणे वापरू शकता, किंवा एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 1 कप वाटाणे 2 मिनिटं शिजवून गाळून ते मिक्सरला जाडसर वाटा। तर आता हे जाडसर वाटलेले वाटाणे, भिजवलेले पोहे, क्रश केलेले अख्खे धने, हिरव्या मिरचीची पेस्ट जी आपण वाटून घेतलेली आहे ती, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 चमचा सफेद तीळ, थोडीशी हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून भाजलेले जिऱ्याची पावडर, 1/4 कप भाजलेलं चण्याचं पीठ, चवीनुसार मीठ, चिमूटभर खायचा सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस टाकून याला मिक्स करायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। या मिश्रणापासून मी 4 वेगवेगळ्या शेपच्या टिक्की बनवून घेते। माझ्याकडे शेप कटर आहे म्हणून मी ते बनवते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एकदम छोटा गोळा घ्या आणि ते दोन्ही हातांनी प्रेस करून मग मीडियम गरम तेलामध्ये स्लो टू मीडियम फ्लेमवर तळा। ते इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवलेली आहे। दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत तळणार आहे। आता तुम्ही विचार करताल की ही 4च का तळते, तर माझी लहान मुलं जेव्हा स्कूलवरून येतील तेव्हा मी त्यांना गरम गरम तळून मग ते खायला देणार आहे। तुम्ही देखील या टिक्कीज घरी एकदा तरी ट्राय करून बघा, खूप भारी लागतात। या तयार झालेल्या टिक्क्या मी एका प्लेटमध्ये काढते। तुम्हाला ह्या मी बनवलेल्या पोहे व वाटाण्यापासूनच्या टिक्कीज कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।